मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास? कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत? कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. बालकलाकार मायरा वायकुळ आता मोठी ताई झालीये. मायराला लहान भाऊ झालाय. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत तिने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीये. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे यांच्या मुख्य भूमिका असलेला साडेमाडे 3 हा सिनेमा खूपच गाजला होता. या सिनेमाच्या यशानंतर आता पुन्हा साडेमाडे 3 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आदिनाथ कोठारे दिग्दर्शित पाणी या सिनेमाचा टीजर काही दिवसांपूर्वीच आपल्या भेटीला आलाय. टीजरवरून आदिनाथच्या दिग्दर्शनाचं चाहतेच नाही तर कलाकार सुद्धा कौतुक करतायत. अभिनेता रितेश देशमुखच्या मुलांनी फुटबॉल मॅच जिंकलीये. जिनिलियाने पोस्ट करत मुलांचं कौतुकही केलंय. गणपतीनिमित्त कलाकार मंडळींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. पारंपरिक लूक आणि आरतीची धमाल यावेळी पाहायला मिळाली. गायक जोडी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी गावी गणेशोत्सवात धमाल केली आहे. पहा त्यांनी शेअर केलेला हा खास व्हिडिओ. गणपतीसाठी म्हणून अभिनेत्री पूजा सावंत नवऱ्यासोबत परदेशातून भारतात आली, तर विसर्जनात दोघांचा धमाल डान्सही पाहायला मिळाला. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी चुकीचा मराठी शब्द उच्चारल्याबद्दल व्हिडिओ शेअर करत चाहत्यांची माफी मागितली आहे. काय म्हणाले बिग बी पाहूया. नमस्कार, मैं हूं अमिताभ बच्चन. अभी कुछ दिन पहले मैंने एक वीडियो किया था कि मैं कचरा नहीं करूंगा. उसको मैंने मराठी में भी कहा था और मेरा उच्चारण जो मराठी में था वो एक शब्द था कचरा, जो कि गलत हो गया था उसका उच्चारण. मुझे मेरे मित्र हैं सुदेश भोसले, उन्होंने बताया कि ये जो शब्द है आपने उसका उच्चारण गलत किया है, तो मैं ये फिर से ये वीडियो दे रहा हूं और कहने जा रहा हूं, मी कचरा करणार नाही, मैं कचरा नहीं करूंगा. देशमुखांच्या सुनांनी बाप्पाचं विसर्जन अगदी थाटात केल्याचं पाहायला मिळालं. रितेशच्या अनुपस्थितीत जिनिलियाने जाऊबाई आणि मुलांसोबत बाप्पाचं विसर्जन केलं. अभिनेता अंशुमन विचारेने ठाण्यात हक्काचं घर घेतलंय. घर तयार होत असतानाचा व्हिडिओ शेअर करत त्याने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तर हे होतं या आठवड्याचं टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेविश्वातल्या अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.